नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आजपासून अधिक महिन्याला सुरुवात झालेली आहे. हा संपूर्ण अधिक महिना प्रत्येकाकडून जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या अधिक महिन्यामध्ये लक्ष्मी प्राप्तीच्या काय सेवा आहेत ज्या आपण करू शकतो आणि श्रवण करू शकता, काही पठण करू शकता, तर त्या कुठल्या आहेत तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आता बघा, तुम्ही म्हणाल की या संपूर्ण महिन्यामध्ये एखादा जीव किती सेवा करेल. कारण अर्थात कोणाला गुरुचरित्र पारायण करायचे, कोणाला लग्न जमण्यासाठी पारायण करायचे, कोणाला नवनाथ पारायण करायचं, तर कोणाला स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे, कोणाला संक्षिप्त श्रीमद गीतेचं म्हणजेच ग्रंथाचं पठण करायचं आहे. प्रत्येकाच्या अडीअडचणीनुसार प्रत्येकजण सेवा करणार आहे. आता अधिक मास मलमास, पुरुषोत्तम मास किंवा ज्याला धोंड्या महिना असं म्हणतो, हा खरं तर 33 महिन्यांनी येतो. दरवर्षी आपण दिवाळी साजरी करत असतो, नवरात्र आहे, त्याचबरोबर श्रावण महिना आहे. प्रत्येक महिना आपण खूप छान भक्तीने साजरी करत असतो. पण हा जो अधिक मास आहे ना, तो संपूर्ण 33 महिन्यांनी येत असतो. आणि त्यातच अधिक जेवढी जास्त तुम्ही पुण्य कराल, जेवढं जास्त तुम्ही सेवा कराल, तेवढं जास्त पटीनं फळ तुम्हाला मिळत असतं. भगवान विष्णूंनी स्वतः लक्ष्मीजीला जे कोणी अधिक महात्म्य, जे कोणी पठण करणार आहात, की जे कोणी श्रवण करणार आहात, तेव्हा त्यांनी स्वतः सांगितलं की या महिन्यात काय गोष्टी करायच्या आहेत, ज्या आपल्याला मी तुम्हाला ऑलरेडी शेअर केलेल्या आहेत व्हिडिओद्वारे. या महिन्यात आपण सगळ्या सेवा करू शकतो. खरं तर हा महिना भगवान विष्णूंच्या अंमलाखाली येतो. मग भगवान विष्णूंची सेवा काय आहे? अर्थात आपण सत्यनारायण करतो. संक्षिप्त श्रीमद गीतेचं जो ग्रंथ आहे त्याचा 15वा अध्याय, नाही तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत असतो. पण बघा, जो पवित्र महिना आहे ना, हा आपण आता तुम्ही म्हणाल की एखादी सेल आल्यावरती आपण कसं पटकन खरेदी करतो, डिस्काउंट असतो, आपल्याला खूप स्वस्तात गोष्टी मिळतात. त्याच पद्धतीने आपल्या सगळ्यांना भक्तिमार्गासाठी, आध्यात्मिक विकास होण्यासाठी, आपल्या इच्छा मनोकामना, शारीरिक आर्थिक कष्ट, आपल्या सांसारिक अडचणी कमी होण्यासाठी हा महिना आपल्याला जॅकपॉट आहे. खरंच तुम्हाला सांगते, बऱ्याच घरात मांसाहार केला जातो. आता कोणी किती खावं, कसं खावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मी खरं सांगते, या महिन्यात मांसाहार वर्ज्य करा. या महिन्यात केलेले काही व्रत, एका पारायण तुम्हाला अनंत पटीचे फळ मिळून देणार आहे. आणि ज्यांनी मागच्या धोंड्या महिन्यात या सेवा केल्या आहेत ना, तर त्यांना त्याची जाणीव होत असेल. आता तुम्ही म्हणाल, बघा आता बऱ्याच कमेंट पण येतील की ताई, आम्हाला रुद्राभिषेक आम्ही करू शकतो का? तो करायचा आहे तर करू शकता. म्हणजेच बऱ्याच लोकांच्या अशा कमेंट असतात की भगवान विष्णूंची सेवा करायची आहे, आम्हाला भगवान शंकरांची सेवा करायची आहे, शिवलीला अमृत पारायण करू शकतो का? किंवा बघा, प्रत्येकाला वाटतं मला या देवाची सेवा करायची आहे, तर तुमचे जे आराध्य दैवत आहे त्याची तुम्ही सेवा करा 30 दिवसाच्या कालावधीमध्ये. म्हणजे बघा, झालं सांगायला गेलं तर शॉर्टकट सांगते. जर गावाला देवदर्शनासाठी तुम्ही गेला, मग तेवढी जी सेवा जमेल तेवढी करावी. जर 5 दिवस सत्यनारायण घालणार आहे, स्वामीचरित्र सारामृत, त्याचबरोबर दुर्गा सप्तशती तुम्ही पाठ करणार, हे नक्की तुमच्यासोबत मी शेअर करेन. की थोडीशी माहिती का सांगते, तुम्हाला ज्या देवाची सेवा करू वाटते. बघा ताईंनो, देवाची सेवा करा. आता या दिवसात प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे या महिन्यामधला. मग तुम्ही कुलदेवतेची, तुमच्या गुरूंची, मी तुम्हाला माता लक्ष्मीची सेवा कुठली करायची सगळ्यांना माहीत आहे, ते सांगणार. प्रत्येकाच्या नित्यसेवेमध्ये ही सेवा केली जाते. पण तुम्ही कामाला जात असाल, आर्थिक सांसारिक अडचणी एवढ्या आहे की आपल्याला एवढ्या जबाबदाऱ्या आहेत की इच्छा असताना सुद्धा या सेवा केल्या जात नाही, तर या कुठल्या आपण करू शकता. आता या सेवा मी रोज करते, महाराज करून घेतात. कारण कधी बघा अशा कमेंट्स येतात किंवा असे लोकांना प्रश्न पडतात की तू हे सगळं करते का, आम्हाला सांगते तर बघा ताईंनो, करता करीविता मी नाही,
तुम्ही नाही, कोणी नाही, महाराज करून घेतात. जे मी तुम्हाला काही सांगत असते त्याच्या काही पटीने सेवा महाराज माझ्याकडून करून घेत असतात. नक्कीच मी तुमच्यासोबत ते शेअर करेन. आता लक्ष्मी प्राप्तीच्या या कुठल्या सेवा सगळ्यांना माहीत आहेत बघा. संपूर्ण महिनाभरात दिवसभरात कधी पण आणि कसं असतं, विष्णू पुराणामध्ये सांगितलं आहे की लक्ष्मी दिवसातून 7 वेळा आपल्या दारात येते. आपण बघा, आता ज्या महिला गृहिणी आहेत, घरातच असतात, त्यांनी संध्याकाळी दिवाबत्तीचा जो वेळ आहे त्या वेळात ती सेवा करावी. मग थोडा लेट केला तरी काही हरकत नाही. बघा, सकाळी केलं तरी चालत नाही का ना, काही अडचण असेल तर. आता मग काय सेवा करायची? व्यंकटेश स्तोत्रम खूप सुंदर आहे आणि आपल्याला व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे. ते लवकरच तुमच्यासोबत मी शेअर करेनच व्हिडिओमध्ये. पण रोज कमीत कमी 3 वेळा तरी व्यंकटेश स्तोत्र म्हणावं. आता संस्कृतमध्ये म्हणा, प्राकृतमध्ये म्हणा, तुमची इच्छा. जर तुम्हाला नित्यसेवेमध्ये संपूर्ण अधिक मासामध्ये करायचं असेल तर ते कसं करायचं या संदर्भातली सविस्तर माहिती मी लवकरच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नाही जमत 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायला तर व्यंकटेश वासुदेव प्रथविक्रम संघर्षणम शेषपतिरेव जनार्दनम पद्मनाम चलवासिन दृष्टी करता जगन्नाथ माधव भक्तवत्सल हे आहे संस्कृतमधलं व्यंकटेश स्तोत्र. आता बघा, अजून बऱ्याच लोकांना माहीत नाही म्हणून सांगते. त्यांच्याबरोबर श्रीसूक्त, आता व्यंकटेश स्तोत्रम, श्रीसूक्तम तुम्ही पठण करू शकता. त्याचबरोबर तुम्ही पुरुष सूक्तम पण पठण करू शकता. जे पुरुष सूक्तम प्राकृतमध्ये आहे, संस्कृतमध्ये आहे, तुम्हाला वाचायला जसं जमेल तसं तुम्ही पठण करू शकता. ज्यांना संस्कृतमधलं करायला जमणार आहे त्यांनी ते करा, नाही तर प्राकृतमधलं करणार असाल तर ते तुम्ही रोज केलं तरी चालेल. बघा, अगदी काही मिनिट या सेवेला लागणार आहेत. जर तुम्हाला खरंच आर्थिक अडचण किंबहुना बघा माझ्याकडून जे काही कृत्य घडलेलं आहे, कारण भगवान विष्णूंची सेवा ही जो महिना आहे ना, हा फक्त कृतज्ञता व्यक्त करण्याचा असतो. दानधर्म तसेच आपण करणार आहात, पण नामजप किंवा मनन चिंतन, देवाची उपासना यासाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणून सांगते, व्यंकटेश स्तोत्रम, पुरुष सूक्तम, स्त्री सूक्तम हे आवर्जून पठण करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर एक ते महत्त्वाचं 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र जो आहे, 99 मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची. म्हणजेच बघा, आता ज्या नित्यसेवेमध्ये हे सगळं पठण करतात त्यांना काही वेळ लागत नाही. एकदा सुरू केलं की पटपट आपण पटकन करतो. पण या महिन्यात जर 24 वेळा व्यंकटेश स्तोत्रम, जर विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र 24 वेळा म्हटलं तर हरकत नाही. तुम्ही 16 वेळा म्हणा, 24 वेळा म्हणा, तुम्ही 1 माळ जप करू शकता. खूप सुंदर आर्थिक अडचणी कमी होण्यासाठी या सेवा महत्त्वाच्या आहेत. पण बघा, संकल्प करावा लागतो का? आता असं पण काहींना वाटेल तर मला सांगा, काही महिला गावाला आहेत, ताई मी माहेरी आहे, गुरुचरित्र पारायण करू शकते का? हो, करू शकते. मी माहेरच्या पितरांची सेवा करू शकता का? तुम्ही करू शकता, कारण आपल्या माहेर पण दोष असतात. मग तुम्ही माहेरी पण पितरांची सेवा करू शकता. गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण, स्वामीचरित्र पारायण तुम्ही माहेरी पण करू शकता. कारण आपण जर महिनाभर माहेरी आहोत तर मग सेवा कधीच करणार नाही. आपली सेवा माहेरी सेवा करू शकता. आता ह्या ज्या काही सेवा मी तुम्हाला सांगितल्या, तर बघा नित्यसेवेमध्ये मी सुरुवात केलेली आहे. खरं तर मी बघा, मासिक धर्म आल्यानंतर तर तुम्हाला 4 दिवस काही सेवा घडणार नाही. त्याचबरोबरीने माहेरी गेल्यावर सुद्धा तुम्ही ही सेवा केली कंटिन्यू तरी, किंवा दर्शनाला कुठल्या देवीचं गेलेला आहात तर तिथे पण एखाद्या दिवशी स्किप झाला, किंवा गाडीत जर वेळ असेल तर घरी असेल, किंवा जर त्या दिवशी दर्शन करून तुम्ही घरी आलात तर तुम्ही एखादा दिवस इकडे तिकडे पण चालतो. एकदा दिवस नाहीच सेवा करायला जमलं तरी चालेल. आता मी तुम्हाला हे का सांगते, कारण बघा ताई, आम्हाला संकल्प उपयुक्त जे सेवा करायची आहे माता लक्ष्मीची, नक्कीच तुम्ही माता लक्ष्मीची अधिक मासामध्ये प्रार्थना करा. तुमच्याबरोबर मी भगवान विष्णूंची सेवासुद्धा करणार आहे आणि माझ्याकडून ही सेवा करून घे. पण संकल्प करत असताना यथाकालीन हा शब्द वापरायचा. आता जसं मी सकाळी संकल्प केला की या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये यथाकालीन, कारण यथाकालीन हा असतो, कारण कधी कधी मासिक धर्म आहे, कधी कुठे अचानक गावाला जायला लागतं, कधी काही दिवशी सेवा घडत नाही, तर म्हणून
यथाकालीन हा शब्द वापरायचा असतो, समजलं असेल. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे की यथाकालीन हा शब्द वापरायचा आणि मग सेवा सुरू करायची. कारण आज जर मी सेवा वाचली आहे तर उद्या संध्याकाळी, कारण एकाच दिवसामध्ये सगळे सेवा नाही होत, आपणही माणूस आहोत. म्हणून ही जी काही माता लक्ष्मीची लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा आहे ना, आता आज सत्यनारायणास सुरुवात करणार आहे, जे मी संध्याकाळी करणार आहे. मग या 5 दिवस सत्यनारायण झालं का मग ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा संध्याकाळी करेल, मग स्वामी चरित्र सारामृत सकाळी करेल. अशा पद्धतीने मी तुम्हाला हे का सांगते, कुठला मोठेपणा नाही पण मॅनेजमेंट करा. एक दिवस सगळे पारायण करायचे, मग स्वामी चरित्र करायचे, गुरुचरित्र करायचं आणि मग ओळीवर बोट ठेवायचं किंवा मग लगेच मला सत्यनारायण करायचं. जर तुमच्याकडे मदत करायला कोणी असेल, तुम्हाला जर कामाला म्हणजे काही कामं नाही तुम्हाला, मग तुम्ही दिवसभर सेवा करू शकता. पण लहान बाळ आहे, घरातील कामं आहेत, मग त्यामुळे जमणार नाही. म्हणून एक पण तुम्ही ठरवा. चला आता आज मला माहीत आहे आज खूप महिलांनी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली. मला खूप बघा असं काही जणांची मतं असतात किंवा त्यांना काही वाटतं की 7 दिवसांचं तुमचं पारायण झालं तर 7व्या दिवसानंतर तुम्ही अजून कुठल्या ग्रंथाचं पठण करायचं असेल तर तुम्ही करू शकता, किंवा 7 दिवसांमध्ये जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही सत्यनारायण पण लगेच लगातार 5-7 दिवस करू शकता. आता बघा 7 किंवा 11 दिवस तर नाही होणार, कारण मध्ये आधी काही पण होऊ शकतं. म्हणून मग 7 दिवस दिवसाचा तो संकल्प आहे तोपर्यंत मग इकडे दुपारचं स्वामी चरित्र सारामृत पण पारायण होईल. हे तुम्हाला का सांगते, कारण माझंही तुमच्यासारखंच आहे, खूप आहे बऱ्याच गोष्टी, मग त्यातल्या त्यात आपल्याला वेळ कसा मिळेल ना, हे महत्त्वाचं आहे. आणि खरं सांगते जॅकपॉट आहे म्हणून लूट म्हणतो ना, की घ्या, तुम्ही घ्या, जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं तुम्ही करा. आणि नक्कीच भगवान विष्णूंच्या चरणी आपल्या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या खरं तर परमेश्वराने आपल्याला खूप काहीतरी छान लिहिलं आहे, त्याच्यावर तर कलेनुसार चालावं. मला काय हवं आहे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे नाही, तुम्ही सगळं आहे तुमच्याकडे माझ्याकरता. बघा तुम्ही माझे मालक आहात, माझ्यासाठी सगळं चांगलं आहे, ते तुम्ही द्याल. ते विश्वासाने जर सेवा केली तर आयुष्यात खरं सांगते परमेश्वराकडे कधीच काही मागायची गरज पडत नाही. मागणं म्हणजे काय, घर, पैसा, सोनं, नाणं, यापेक्षा आपण त्याची कृपा आपल्यावर असणार हे खूप महत्त्वाचं आहे. तर बघा ताईंनो, आजपासून कोणी कोणी काय काय सेवा केल्या नक्की कमेंट करून मला सांगा. आणि मी पण काय काय सेवा जेव्हा माझा रेग्युलर सुरू होईल ना, तेव्हा मी नक्की काय काय सेवा करणार आहे किंवा काय काय सेवा करून झाल्या यासाठी फक्त तुम्हाला एक छोटीशी झलक देणार. बघा स्वामींच्या चरणी आजची झालेली सेवा मी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ जर आवडला तर जाता जाता एक लाईक नक्की करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.